हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच आहात. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. काल होता म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा म्हणजे दुसऱ्या दिवशी येतोय म्हणून मी बोललोय काल. तर काल होता तो म्हणजे आपला गुरुपुष्यामृत योग आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र असा दिवस तो म्हणजे आपला अधिक मास सुरू आहे आणि त्याच्यातच गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे. तर मी काय-काय त्या दिवशी सेवा केलेली आहे, हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. जास्त काही अशा मी सेवा केल्या नाहीत, पण ज्या सेवा केलेल्या आहेत ना, त्या सेवा मी तुमच्या सर्वांसोबत आजच्या ह्या व्हिडिओत शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका. मग सकाळची सुरुवात माझी एकदम खास आणि मस्त अशा गोष्टींनी झाली. ती म्हणजे हळदीच्या लेपनाने माझी सकाळची सुरुवात झाली आणि तुम्हाला एकदम खरं-खरं सांगतो सध्या ना हळद इतकी मस्त त्याचा हळदीला सुगंध येतो ना आणि जेव्हा त्यात पाणी पडतं आणि अशा प्रकारे लेपनासारखी आपण त्याला घट्ट अशी पेस्ट करतो, तेव्हा त्याचा सुगंध अजून द्विगुणित होतो आणि इतका छान सुगंध घरभरात म्हणजे जेव्हा आपण उंबरठ्यावर उभा राहतो आणि जर ओरिजिनल अशी हळद असेल ना, तर त्याचा सुगंध नक्कीच असा घमघमाट येतो आणि ही हळद मात्र कदाचित ओरिजिनलच आहे. खूप सुंदर हळद आहे आणि त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. तर ही हळद ना बाप्पा मोरया स्टोअर्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तिकडनं ती घेऊ शकता. त्यांच्याकडे कुंकूसुद्धा ओरिजिनल अवेलेबल आहे. तर खरंच सुगंध ना खूप छान येतो. उंबरठ्यावरती आपण उभं जरी राहिलो ना, तरीसुद्धा त्याचा सुगंध खूप सुंदर आणि मस्त येतो. खूप भारी आहे ती हळद. मला खूप आवडते आणि म्हणून मग मी ती यूज करतो आणि शक्यतो लेपनासाठीच मी ती यूज करतो. आणि माझा उंबरठ्याचा हा जो शेप आहे ना, तो इतका वेगळा आहे, की त्याच्यामुळे जे हळदीचं लेपन मी करतो ना, तर ते खालती गळतं. मग त्याला मला छान शेप द्यावा लागतो आणि जे काही एक्सेस असं जे उरतं ना, तर ते मी त्याच्यावरनंच असं एक्स्ट्रा घालून जाड असं मस्त लेपन करतो. आता जेव्हा केव्हा मी नवीन उंबरठाचं असेल किंवा नवीन गोष्टीचं असेल, आता समज ठेवायला इशारा काफी आहे. तर त्याच्यासाठी मी छान उंबरठा बनवून घेणार आहे मस्त. आता ते असू दे. पण तो मी व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत नक्की पुढे-पुढे शेअर करेन. तर आता आहे ना, पहिलं तर मी छान मस्त उंबरठ्यावर लेपन झालं आणि दुसरी प्रोसेस ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे देव उजळवणं. तर आता सर्व देव स्वच्छ केले आणि एवढं सर्व करायला मला एखाद तास तरी गेलाच गेला. बघा सर्व देव साफ केले. जेवढे तांबे लागणार होते ते सर्व, ताम्हण, धनलक्ष्मी कुंचनची सेवा करणं होतं म्हणून ते कुंचन, सर्वच्या सर्व दिवे वगैरे सगळं साफ केलं. जेवढं जे काही माझ्या घरात पितळाचं होतं आजच्या दिवशी देवपूजेला मला जे यूज होणार होतं, ते सर्व साफ केलं. स्वामींची मूर्ती, सर्व देवाचे पादुका म्हणा, सगळंच्या सगळं साफ केलं आणि हे सर्व मी पितांबरी पावडरनेच साफ करतो. म्हणजे सध्या मी भैय्या पावडर यूज करतो. पण आहे ना, मी आता लवकरच ॲक्लिन पावडर घेऊन येणार आहे. जेव्हा मी दादरला जाणार आहे ना, बाप्पा मोरया स्टोअर्समधून मी ती घेऊनच येणार आहे. मला ती बघायची आहे की एक्झॅक्टली कशी आहे ती पावडर देवांसाठी. तर देव बी उजळवले, सगळं साफ केलं देवघर वगैरे. देवघरसुद्धा आधी साफ करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर देवांची स्थापना केली देवघरात आणि देवांची खूप सुंदर आणि मस्त अशी पूजा झालेली आहे. माझ्या देवघरात जो देवी आईचा कलश आहे अर्थात मंगळ कलश आहे, तर त्याचं नारळसुद्धा मी चेंज करणं या अधिक महिन्यामध्येच मी बदलणार आहे. तोपर्यंत आता त्याला कोंब आला बऱ्यापैकी तसा छान. पण तो अजून छान मोठा आला ना, की मग मी तो बदलणार आहे. त्याच्यानंतर तोपर्यंत मी काय तो बदलणार नाही आहे. पण आज सर्व देव कसे दिसत आहेत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. स्वामी महाराज बघा, स्वामींना मी काही वस्त्र वगैरे घातलं नाही, पण तरी पण खूप गोड दिसत आहेत. त्याच्यानंतर आजच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे तुलसी पूजन. तर ह्या ज्या तुम्हाला ग्लासात तुळशी दिसत आहेत ना, तर ते मी सत्यनारायण पूजन करणार होतो. त्यासाठी खूप सारी तुळस घेऊन आलो होतो. म्हटलं त्या काही मोजक्या तुळशी आपण छान म्हणजे पाण्यामध्ये ठेवून देऊया म्हणजे ती छान राहील आणि मग ती मला यूज करायची होती. तर छान तुळशीचं पूजन मी इथे करून घेतलेलं आहे. खूप छान तुलसी पूजन झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं शेगडीचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे. तर ते सुद्धा मग मी करून घेतलं. पण सगळं शूट नाही करत बसलो कारण मग व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर आता मग मी बसलो सर्व देवपूजा, उंबरठ्याची पूजा, त्याच्यानंतर तुळशीची पूजा, शेगडीची पूजा, जलपूजा ह्या सर्व पूजा करून झाल्यानंतर मग मी थोडासा आराम केला म्हणजे थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतरच मग मी समयांचं पूजेची सुरुवात केली. म्हणजे आता मला सत्यनारायण पूजा मांडायची होती, तर मग त्याची सुरुवात आता इथे मी केली. पहिल्या ह्या माझ्या सुंदर अशा महाभारत समयी मी आता
काढतो बाहेर, त्यात फर्स्ट टाईम त्या मी यूज करणार आहे. आणि म्हणजे ह्याचा पुढे उद्या जो व्हिडिओ येणार आहे ना, तर त्याच्यामध्ये मी तुमच्या सर्वांसोबत सत्यनारायण पूजेची उत्तर पूजा कशी करायची किंवा कसं करायचं, समाईबद्दलचा अनुभव माझा, तर ते सर्व मी त्यामध्ये शेअर केलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ आता मी तो अपलोड करेन तेव्हा नक्की बघा हा व्हिडिओ. म्हणजे आता हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत येतो आहे 22 मेला, पण उद्या जो व्हिडिओ येईल म्हणजे 23 मेला जो व्हिडिओ येईल ना, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत ते गोष्ट शेअर करणार आहे. तर आता ह्या समया बघून तरी तर खूप आवडल्या, सर्वांना आवडल्या. म्हणजे मी ज्यांना ज्यांना दाखवल्या ना, त्यांना त्यांना सर्वांनाच ह्या समया खूप आवडल्या. आणि त्या आहेतच तशा समया, म्हणजे कोणाला आवडणार नाही असं नाही, त्या आहेतच तशा, नजर लागतील अशा, इतक्या गोड आहेत. त्याच्यानंतर मी वाती कुठल्या वापरतो बघा, ह्या आहे ना जोड वाती रेडीमेडच मिळतात. कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही पण सांगतोय तुम्हाला, ह्या रेडीमेडच वाती मिळतात, तर त्या वाती मी वापरतो. आणि ह्या वाती खूप छान आहेत, मस्त जळतातही. आणि तेलही आता मी सध्या हे सुप्रीम श्रद्धाचं आणलं आहे, कारण मी जे वापरतो ना सुख करता दुःख हरता म्हणून, तर ते सध्या संपलं होतं. तर म्हणून मग मी ते आणलं नाही, म्हणजे आउट ऑफ स्टॉक होतं ते. तर म्हणून विचार केला मग आपण हे घेऊया सुप्रीम श्रद्धा म्हणून, तर हे पण मी घेतलं. हा व्हिडिओ कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही, पण आहे ते सांगतो. याआधी पण मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं होतं. हे पूजेचं तेल आहे, जे आपण पूजेसाठी वापरू शकतो, तिळाचं तेल. त्याच्यानंतर आता समया नीट ॲडजस्ट करून घेतल्या, वाती तेलामध्ये भिजत ठेवल्या, म्हणजे त्या खूप छान प्रज्वलित होतात. त्याच्यानंतर आता पूजेची मांडणी मी करतो आहे. ही जी सत्यनारायण पूजेची जी मांडणी आहे ना, ती खूप सोपी आहे, अगदी सोपी. तुम्ही ती साधीसुद्धा करू शकता. ह्यामध्ये काय काय मॅडेटरी आहे, काय काय महत्त्वाचं आहे, ते सगळं तुम्हाला मी पुढे पुढे सांगणार आहे. पण पूजेची सुरुवात कशी करायची, तर पूजेची सुरुवात आपण छान समया लावून करायचे. पण आता म्हणजे समया तयार ठेवायच्या आणि खालती पाटाखालती किंवा चौरंगाखालती आपण छान स्वस्तिक काढतो, तशा प्रकारे स्वस्तिक काढायचं. आणि आता हे सत्यनारायण पूजन आहे, जेव्हा आपण गुरुजींना वगैरे बोलावून करतो ना, तेव्हा त्यामध्ये आपण छान केळीचे खांब लावतो वगैरे. पण आता आपण ह्यामध्ये केळीचे खांब आपण लावत नाही. यामध्ये ना आपण आपलं हे जे आहे ते आपण करतो. तर ह्याच्यासाठी ना आपल्याला छान असे आपल्या चौरंगाला किंवा पाठ्याला तुम्ही केळीचे खांब न लावता तुम्हाला अशा प्रकारे आंब्याचे टाळ लावायचे आहेत. म्हणजे आंब्याच्या झाडाची जी पानं असतात ना, ती तुम्हाला लावायची आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही केळीची झाडाची पानंसुद्धा किंवा केळीचे जे खांब असतात ते सुद्धा लावू शकता. किंवा इवन जर तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत असाल, शक्यतो ही सेवा दर पौर्णिमेला करतात, पण मला काही जमत नाही, म्हणून मग मी आज म्हटलं की अधिक मास आहे, गुरुपुष्यामृत आहे, तर आपण ही सेवा नक्कीच करूया. तर म्हणून मग मी म्हटलं की आज आपण सत्यनारायण पूजन करू. तर आता बघा ते केळीचे म्हणजे ते खांब मी लावून घेतले आहेत. नारळाचे बोलतो, खरंच सॉरी, काय काय वेळेस खूप कन्फ्युजन होतं. तर इथे मी छान आंब्याचे टाळ लावून घेतलेले आहेत आणि समईचं पूजन करून नवीन समईचं उद्घाटन आपलं झालेलं आहे. खूप छान आहेत समई, मस्त प्रज्वलित झालेली आहे. आणि आता पुढे काय करायचं, तर सत्यनारायणाची एक पोथी मिळते आपल्या मठामध्ये, केंद्रामध्ये. तर आता इथे मी बेसिक मांडणी करून घेतली. ती कशी केली ती सांगतो तुम्हाला पूर्णपणे. पाटाखालती स्वस्तिक काढायचं आहे, त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचं आहे. त्याच्यावरती सफेदच वस्त्र आपल्या वापरायचं आहे. तर तुमच्याकडे दुसरं कुठलं असेल ते तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो प्रयत्न करा की तुम्हाला सफेदच वस्त्र वापरता येईल. ओके, तर मी सफेद वस्त्र वापरायचं. आता श्रावण सोमवारी आपण नेहमी सफेद वस्त्र वापरतो, तर आपल्याकडे ते वस्त्र असणारच, तर मग आपण ते घालायचं आहे. त्याच्यानंतर त्यामागे आपला एक सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा आहे. फोटो हा कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर पुढे तांदळाची किंवा गव्हाची तुम्हाला रास करायची आहे. ती रास केल्याच्या नंतर त्यावरती आपलं हळदी कुंकू घालायचं आहे. एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये तुम्हाला मी पुढे सांगेनच त्यामध्ये काय काय घालायचं आहे. पण त्याच्यानंतर त्याच्यापुढे 3 जोड पाण्याची विडे ठेवायचे, त्यावर अक्षता ठेवायच्या. त्याच्यानंतर कलशामध्ये तुम्हाला सर्वांना हळदी, कुंकू, सुपारी, पैसा, नाणं जे आपण जे घालतो ते घालायचं. त्याच्यानंतर अक्षता त्यामध्ये घालायच्या. त्याच्यानंतर त्यामध्ये फूल घालायचं, तुळस घालायची, दुर्वा घालायच्या. एवढं सर्व घातल्याच्या नंतर त्यावरती आपण आंब्याचं टाळ किंवा तुमच्याकडे नागवेलीची पानं असतील ती 5 पानं त्यावरती ठेवायची. आता ना माझ्याकडे नागवेलीची पानं होती, सॉरी, नागवेलीची सुद्धा पानं होती आणि आंब्याचं टाळसुद्धा होतं. तर मग मी म्हटलं की दोन्ही आहेत, तर मी आंब्याचा टाळला प्रेफरन्स दिला. म्हटलं आपण आंब्याचं टाळ ठेवू. तर त्यामध्ये मी सर्व ते कलशामध्ये घातलं आणि कलशाच्या आजूबाजूने म्हणजे कलशाच्या बाहेरची जी बाजू आहे ना, त्याच्यावरती हळदी कुंकवाची बोटं काढायची. तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता किंवा हळदी कुंकवाची सुद्धा बोटं काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर त्यामध्ये मी पानं ठेवली आणि आपल्या जे ताम्हण आहे ते ताम्हणामध्ये आपल्या सवा वाटी किंवा किलोच्या हिशोबाने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तेवढं मग तुम्हाला
त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. तर मी ते तांदूळ घेतले. पानं वगैरे नीट सेट करून ठेवायची. कारण आता मी पानं नीट लावली नव्हती, कारण ते ना सत्यनारायणाचा फोटो दिसतच नव्हता. तर म्हणून त्याच्यानंतर मी छान त्याला सेट करून घेतलं, कारण पूजा मांडल्याच्यानंतर काही होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर आता पुढे बघा, मी छान ते विडे मांडलेले आहेत. तिथे मध्यभागी ना आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. ते मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगणार आहे की तिथे आपण काय काय स्थापन करायचं आहे. तर पहिलं गणपती बाप्पांची ही जी माझी मूर्ती आहे ना, तर ही मूर्ती तिजोरीतच असते. ही मूर्ती फक्त खास मी ह्याच्यासाठी ठेवली, जेव्हा माझी खालच्या पूजेच्या मांडणी असतात ना, खास मी त्याच्यासाठी ही ठेवलेली आहे. तर तुम्हाला ही मूर्ती कुठून घेतली तर हवं असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. एकदा नक्की चेकआउट करा. त्याच्यानंतर आता 5 पळी पहिलं गणेशावरती पाणी अर्पण केलं. त्याच्यानंतर आता पंचामृताचा अभिषेक करतो आहे. ह्याच्यावरती जे आपण मूर्ती किंवा सुपारी ठेवणार आहोत ना, तर ते तुम्हाला अशा प्रकारे म्हणजे अभिषेक करूनच तुम्हाला तिथे त्यांना स्थान द्यायचं आहे. डायरेक्ट अशीच मूर्ती ठेवू नका. आता जेव्हा आपण गणपती बाप्पाची पूजा करतो, म्हणजे गणपती बाप्पाचा अभिषेक करतो, तेव्हा ओम गं गणपतये नमः या मंत्राचा आपण जप करायचा आहे. त्याच्यानंतर आत्ता आम्ही गणपती बाप्पाची स्थापना करतो आहे. गणपती बाप्पाला छान चंदन लावायचं आहे. त्याच्यानंतर छान अक्षता अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत, दुर्वा अर्पण करायच्या आहेत. तर तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते करा. त्याच्यानंतर आपण जे साईडला बघा 4 आंब्याचे टाळ लावलेत, ते जरी तुम्ही नाही लावलात, जर तुम्हाला उपलब्ध नसतील झाले तरीसुद्धा चालतील. जर उपलब्ध होत असतील तर नक्की लावा. त्याच्यानंतर गणपती बाप्पाला विनम्र असं अभिवादन करायचं आहे. गणपती बाप्पाला छान आपण नमस्कार करायचा आहे आणि छान धूप दीप करून आपण त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि ओम गणपतये नमः या मंत्राचाच आपला जप सुरू ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आत्ता मी श्रीकृष्णाचा अभिषेक करतो आहे. पण श्रीकृष्णाचा अभिषेक करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे गणपती बाप्पाचा अभिषेक झाला की गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला आपण विष्णूंची सुपारी ठेवतो. जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीचा अभिषेक करून त्याची स्थापना करा आणि डाव्या बाजूला आपण इंद्रदेवाची स्थापना करतो. म्हणजे इंद्रदेवाची तर आपल्याकडे मूर्ती नसते, म्हणून आपण सुपारी ठेवतो. तर ती सुपारी ठेवून जसं आपण गणेशाचं पूजन केलं अगदी त्याप्रकारे दोन्ही साईडला त्या सुपाऱ्या ठेवायच्या आणि त्याचं पूजन करायचं. त्याच्यानंतर आपण श्रीकृष्णाची पूजा करायला घ्यायची. तर ही बाळकृष्णाची, म्हणजे ह्याला लंगडा श्रीकृष्ण म्हणतात किंवा लंगडा बाळकृष्णसुद्धा म्हणतात. तर आपल्या केंद्रामध्ये अशा प्रकारे म्हटलं जातं जेव्हा आपण मूर्ती घ्यायला तो, म्हणून मी तसं सांगितलं तुम्हाला. तर त्याच्यावरती आता मी अभिषेक करतो आहे. तर पहिलं मी पाण्याचा अभिषेक केला. त्याच्यानंतर आता मी पंचामृताचा अभिषेक करतो आहे. पंचामृतामध्ये ना आपण दूध, दही, तूप, साखर, मध हे 5 उच्चार त्यामध्ये घ्यायचे. त्याच्यानंतर दूध, दही म्हणजे सगळ्याचा अभिषेक झाला. त्याच्यानंतर फुलांचा अभिषेक केला आणि भगवान विष्णूंना सगळ्यात प्रिय असलेली वस्तू ते म्हणजे तुलसीपत्र. तर तुलसीपत्राचा अभिषेक केला, म्हणजे तुलसीपत्र अर्पण केली आणि पुन्हा एकदा मूर्ती छान पाण्याने स्वच्छ करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेवा बघा, तुम्हाला खालती दिसत असेल गणपती बाप्पाच्या बाजूला मी 2 सुपाऱ्या मांडल्यात. दोन्ही बाजूला एक विष्णूंची आणि एक ह्यांची म्हणजे इंद्रदेवांची. तर त्यांची सेम पूजन मी करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक नारळ आपल्या शेजारी ठेवून त्याचंसुद्धा पूजन करून घ्यायचं आहे आणि नैवेद्याला आपण पंचामृत आणि केळी ठेवायचे आहेत किंवा कुठलीही फळं तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर सत्यनारायण भगवानचा फोटोची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर भगवान विष्णूंची सगळ्यात आवडती अशी सेवा ती म्हणजे आपली सहस्त्र अभिषेक करायचा आहे आपल्याला, सहस्त्र तुलसीपत्रांचा. तर तुमच्याकडे जेवढी उपलब्ध असेल तेवढी करा. आता मी मध्ये करत होतो ना, तर ते पूर्ण असं एक घडच बनत होता. श्रीकृष्ण दिसतच नव्हते, म्हणून मला आजूबाजूला असं थोडं पसरवावं लागत होतं, तर श्रीकृष्ण दिसतच नव्हता. तर आता अशा प्रकारे मी ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः तुम्ही ह्या मंत्राचा जप करतसुद्धा त्यांना अर्पण करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अभिषेक करून, म्हणजे ह्या मंत्राचं उच्चारण करून तुम्ही त्यांच्यावरती तो सहस्त्र बाणाचा अभिषेक करू शकता. त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र आहे, तो म्हणजे ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता.
श्री स्वामी समर्थ. तर आता आपली छान अशी पूजा करून झालेली आहे. बराच वेळ गेला, 1.5 तास माझ्या पूजेला गेला. कारण ते सहस्त्रनाम घेऊन आपण तुलसीपत्र अर्पण करतो भगवान विष्णूंवरती. म्हणजे जी बाळकृष्णाची मूर्ती आहे, त्याच्यावरती आपण करत असतो. तर ह्याच्या आधीचे सुद्धा काही व्हिडिओज आहेत आपले सत्यनारायण पूजेबाबतीचे. आता सध्या खूप गरम होतंय कारण मी बंद ठेवलाय पंखा वगैरे कारण म्हणजे ज्योती शांत होऊ शकतात. तर म्हणून मग मी फॅन नाही लावत. नंतर एसी लावेन मी. त्याआधी मला प्रसादाचा शिरा करायचा आहे. तर तो पण मी करून घेतो. कारण त्याचा महानैवेद्य जो असतो तोच आहे. तर तो मला दाखवायचा आहे. तुम्ही जेवणाचा जो असतो तो पण दाखवू शकता किंवा फक्त आणि फक्त प्रसादाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो. तर मी आज प्रसादाचाच नैवेद्य दाखवणार आहे. म्हणजे आपला जो महाप्रसाद म्हणतो, भगवान महाविष्णूंचा आवडता शिरा, तर तोच मी करणार आहे. तर ह्या समयाला खूप छान म्हणजे खूप छान अशा मस्त जळतायत आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात. तुम्हाला मी सांगितलं होतं, की आम्ही लवकरच यूज करणार आणि याचं उद्घाटन सुद्धा अधिक महिन्यातल्या गुरुपुष्यामृत योगा दिवशीच झालेलं आहे. त्यासाठी मी खूप लकी आहे, की एवढ्या छान समया मला मिळाल्या. ओके. तर त्याच्यानंतर आता अजून एक महत्वाचं, की ही पूजा तुम्ही उचलायची कधी? मला आधी पण विचारलं होतं. तर ही पूजा आपण दुसऱ्या दिवशी उचलायची असते. तुम्ही त्याच दिवशी सुद्धा उचलू शकता. आता बरेच जणांची घरं छोटी असतात, फ्लॅट सिस्टम्समध्ये प्रॉब्लेम्स होत असतात. तर तुम्ही रात्री उत्तर पूजा करू शकता. तुमचं सगळं उरकून झाल्यावरती म्हणजे 11च्या आधी किंवा 10च्या आधी सुद्धा तुम्ही ही पूजा उचलू शकता. पण तुम्हाला जमत असेल तर तशीच ठेवा. दुसऱ्या दिवशी त्याचं हे करा म्हणजे विसर्जन करा किंवा उत्तर पूजा आहे ती. तर ह्या सत्यनारायणच्या पूजेचा जो प्रसाद असतो, तो जो देवासमोर आपण वाटीमध्ये त्याला जो देवाला जो नैवेद्य सोडतो ना, तर तो आपण आपल्या फॅमिलीनेच खायचा असतो. तो बाहेर पोहोचता कामा नये किंवा लोकांना तो द्यायचा असतो, ज्यांना आपण आमंत्रित करतो. ज्यांना आपण आमंत्रित करतो त्यांच्यासाठी वेगळा प्रसाद घ्यायचा आणि त्या देवाला त्याचा नैवेद्य सोडायचा आणि तो मग दुसऱ्यांना द्यायचा. पण जो मेन आहे तो ठेवायचा नाही, तो द्यायचा नाहीये कोणाला आपला प्रसाद. तुम्ही वेगळा देऊ शकता, पण तो देवासमोरचा असतो तो नाही ठेवायचा. देवासमोर जी तुम्ही बाहेरच्या लोकांसाठी तुम्ही जो प्रसाद ठेवणार आहात, देणार जे तुम्ही आमंत्रित केलंय, ते लोकं आपल्या घरी येणार. त्यांना जेव्हा तुम्ही तो प्रसाद देणार, तो देवासमोरच ठेवायचा आहे. देवाला सांगायचंय, देवाला त्याच्या भोवती पाणी सोडायचंय म्हणजे देवापर्यंत तो पोहोचतो आणि मग तुम्ही तो लोकांना द्यायचा. तोपर्यंत तो तुम्ही द्यायचा नाही आणि जो मुख्य प्रसाद आहे, तो आपण सकाळी पूजा झाल्यावरती ठेवतो. म्हणजे आता मी जो बनवून ठेवणार आहे, तोपर्यंत तुम्हाला कोणाला द्यायचा नाही. जो दुसरा आहे, तो तुम्हाला द्यायचा आहे. तर चला आता जास्त वेळ न वाया घालवता मी पटकन छान प्रसादाचा शिरा बनवू. त्याच्यानंतर मग आता मी छान असा मस्त प्रसादाचा शिरा बनवला होता. खूप म्हणजे खूप सुंदर झाला होता. खूप अप्रतिम झाला होता प्रसादाचा शिरा आणि तो आता भगवान विष्णूंना मी छान अर्पण केलेला आहे. फुलं वगैरे घातलेली आहेत. खूप छान अशी आजची पूजा झाली आहे. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल ना, तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी नक्की उत्तर देईन.